तिथे शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा एकदा आढळराव आणि अमोल कोल्हे अशी थेट लढत होणार आहे। थोड्याच वेळात मंचर इथल्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडेल। दरम्यान शिवाजीराव आढळराव यांच्याशी संवाद साधलेला आहे नाजिम मुल्लानं, पाहूया। घड्याळ नवं, वेळ ही नवी हे ब्रीदवाक्य स्वीकारत शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। मंचरमध्ये हे जाहीर प्रवेश होणार आहे। दादा आता आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर शिवबंधन अद्यापी आम्हाला दिसतंय, आता याची जागा आज घड्याळ घेणार आहे। शिवबंधन हे कायम राहील, हा भगवा कलर आहे, हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे, हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, त्यामुळं ते काढण्यात तसं काही गरज आहे असं मला वाटत नाही। घड्याळ तर कायमच असतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घड्याळ हे कायम अस्तित्वात असतं। महाविकास आघाडीच्या काळात त्याच अजितदादांवरती आपण या ठिकाणी अनेकदा आरोपही केले होते। आता हा समतोल नेमका तुम्ही कसा साधणार? आता आज त्यांच्यासोबत तुम्ही स्टेजवरती असणार आहेत, काही अवघडल्यासारखं होईल असं काही चित्र दिसतंय? अजिबात नाही, माझी भूमिका त्यावेळेला योग्य होती। आपण म्हणता की मी अजितदादावर काही आरोप केले, अजिबात नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो टोकाचा संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये खूप मतभेद झाले, भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, आणि हे सगळं होत असताना माझ्या शिवसेना पक्षाचा सभापती 6 महिने जेलमध्ये आहे आणि माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री त्याच्याकडे कानाडोळा करतायत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत। त्यावेळेला माझी चीड आणि संताप येणं साहजिक आहे। शिवसैनिक पक्षासाठी लढतो आहे आणि तो जेलमध्ये आहे, तुमच्याकडे ते खातं आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहेत, याच्यावर काहीतरी करायला पाहिजे होती। म्हणून माझी ती चीड ही जरी राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीला संबोधून जरी असली, तरी माझी खरी चीड महाविकास आघाडी सरकार आणि विशेष करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते। परत एकदा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करताय, ही नेमकी घरवापसी म्हणायची का हा पर्याय म्हणायचा लोकसभेच्या अनुषंगाने? कारण आता ती राष्ट्रवादी राहिलेली नाही आहे, त्यामध्ये फूट पडलेली आहे। ही घरवापसी किंवा हिनपेक्षा मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा काय माझा पक्ष बदलू दल बदलूपणा नाही की मी ह्या पक्षातनं त्या पक्षात कोलांट उडी मारली, असंही नाही। माझे मित्र, आमचे संमत हितचिंतक म्हणतात की बिडूकुडी नाही, बिडूकुडी त्यांनी केलेले आहेत, मी नाही। मी 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आजपर्यंत, म्हणजे प्रवेश करेपर्यंत मी धनुष्यबाणाशीच प्रामाणिक राहिलो। मी 20 वर्षात कधीही कोलांट उडी मारली नाही, बिडूकुड्या मारल्या नाही। त्यास सध्या स्थितीच्या खासदारांनी 5 वेळा बिडूकुड्या मारलेल्या आहेत, हे त्यांना ते विसरलेत। अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलेलं आहे, त्यांना ते दुसऱ्यांदा खासदार करणार नाहीत आणि त्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे। साहजिक आहे, पक्ष आणि अजितदादा, वळसे पाटील आणि आमचे आमदार जी जबाबदारी माझ्यावर टाकतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।